अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेला आहे हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदनचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश कळलेले आहेत. मला तर असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या, नाही तर माझे बाबा तरी आम्हाला वापस आणून द्या. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, बीड जिल्ह्यातील मस्ताजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला 7वा आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी. या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी आदी प्रमुख मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मागील आठवड्यात देण्यात आला होता. त्यानुसार राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक मागणी मान्य केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात वृत्त दिलं. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता SIT CIDच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल. कुठे काही उणिवा वाटत असतील तर मदत होईल. जी चौकशी सुरू आहे त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी वकिलांचा उपयोग होणार आहे, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली. तर हे होते मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याबद्दलची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.